शांतीच्या हिंदू ग्रहावर निर्दय अंधकाच्या नेतृत्वाखाली राक्षस उतरले आणि ग्रहाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हिंदूंचा इतिहास आणि परंपरा पुसून टाकण्याच्या हेतूने त्यांनी पवित्र मंदिरे, ग्रंथालय आणि कलादालनांना लक्ष्य केले. शूर राजकुमारी चंद्रिका यांच्या नेतृत्वाखालील हिंदूंनी त्यांच्या जीवनपद्धतीचे रक्षण करण्याची शपथ घेतली. राक्षसांनी ग्रह उद्ध्वस्त केल्यामुळे हिंदू योद्ध्यांचा एक गुप्त गट गनर्स म्हणून ओळखला जातो, सावल्यातून बाहेर पडला. गूढ एजंट रुद्र यांच्या नेतृत्वाखाली या कुशल सैनिकांना प्राचीन शस्त्रास्त्रांच्या कलेचे प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यांच्याकडे पवित्र शक्तींनी युक्त दैवी तोफा होत्या. अचूकतेने आणि गुप्ततेने गनर्सनी पलटवार सुरू केला. जलद कार्यक्षमतेने भूते काढून टाकली. एजंट रुद्रने अंधकाशी सामना केला. त्यांच्या तोफा आगीच्या मिठीत बंद झाल्या. गनर्स त्यांच्या ग्रहाच्या सांस्कृतिक खजिन्याचे रक्षण करण्यासाठी लढत असताना लढाई चिघळली. गनर्सच्या बाजूने समुद्राची भरती चालू असताना राक्षसांनी त्यांची सर्वात गडद जादू उघड केली. परंतु हिंदू योद्धे तयार झाले. त्यांनी शस्त्रे वाढवण्यासाठी त्यांच्या देवतांच्या शक्तींना आवाहन केले. अंतिम विजयी रणगाड्यासह गनर्सनी राक्षसांना पराभूत केले आणि त्यांच्या ग्रहाला विनाशापासून वाचवले. धूळ मिटल्याबरोबर हिंदूंनी त्यांचा विजय साजरा केला आणि गनर्सना वीर म्हणून गौरवले. राजकुमारी चंद्रिका यांनी एजंट रुद्र आणि त्यांच्या टीमचे त्यांच्या शौर्याबद्दल आभार मानले.